कोयना नगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट पुन्हा वाढला। पोलिसांच्या कारवाईलाही अवैध व्यावसायिकांनी दाखवला ठेंगा। आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। गेल्या काही दिवसापूर्वी कोयना नगर पोलिसांनी अवैध धंद्यावर मोठी कारवाई करून अनेकांच्या मुसक्या आवळल्या होत्या। त्यावेळी असं वाटत होतं की अवैध गावठी दारू विक्री आणि मटका व्यवसायाला आळा बसेल, मात्र दुर्दैवाने तसं काही झालेले दिसत नाही। याच्या उलट या अवैध व्यावसायिकांनी पोलीस यंत्रणेच्या कारवाईला चक्क ठेंगा दाखवला आहे। कोयना विभागात पुन्हा एकदा अवैध धंदे सुरू झाले आहेत। सुरुवातीला पोलिसांनी मोठी कारवाई केली होती, ज्यामुळे काही काळ व्यावसायिकांना लगाम बसला होता। पण आता हे अवैध व्यावसायिक पुन्हा हळूहळू आपले धंदे पूर्ववत करताना दिसत आहेत। या अवैध व्यवसायामुळे इथल्या तरुणाईचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। गावठी दारूच्या आहारी जाऊन अनेक तरुण व्यसनाधीन होत असून मटका व्यवसायामुळे अनेक कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली आहे। महिलांच्या संसाराची वाताहत होत असताना हे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत। एकीकडे पोलीस कारवाई करत असतानाही हे व्यावसायिक त्यांना घाबरत नसल्याचे दिसून येते। त्यामुळे एक मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे। कोयना नगर पोलीस स्टेशन आता पुन्हा एकदा अलर्ट मोडवर येऊन या अवैध धंदेवाल्यांना आपल्या खाक्या दाखवणार का? आणि सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांचा नाश या ब्रीदवाक्याला जागून कोयना विभागातील तरुण आणि महिलांचे संसार वाचवण्यात पोलीस यशस्वी होणार का? याच प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजची टीम या विषयाचा पाठपुरावा करत राहील। अशाच बेधडक बातम्यांसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। बघा अभिमानाने, जगा स्वाभिमानाने।